बाळा, जर तुझ्या या स्वामींवर, माझ्या अस्तित्वावर आणि माझ्या शब्दांवर कणभरही संशय असेल तर हा व्हिडिओ आत्ताच बंद कर. कारण आजचा हा संदेश निव्वळ ऐकण्यासाठी नाही, तर हा संदेश फक्त आणि फक्त माझ्या अढळ विश्वास असलेल्या खऱ्या भक्तांसाठीच आहे. ज्यांचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे त्यांनीच पुढचा प्रत्येक शब्द ऐकावा. माझ्या लेकरा, आजचा हा संवाद साधासुधा नाही. पुढील काही तासात तुझ्या आयुष्यात एक असा संकेत, एक अशी घटना घडणार आहे जी तुझ्या नशिबाची संपूर्ण दिशा बदलून टाकेल. ज्या लोकांनी तुझ्या विश्वासाची चेष्टा केली, ज्यांनी तुला हतबल समजले, त्यांना आता तुझ्या पाठीशी उभा असलेला स्वामी कोण आहे हे पाहण्याची वेळ आली आहे. ताठ मानेने आणि खंबीर मनाने पुढचे शब्द ऐक. बाळा, मी सर्व काही पाहत आहे. खूप दिवसांपासून तुझी एखादी अत्यंत महत्त्वाची जीवाभावाची इच्छा रेंगाळत पडली आहे. तू रात्रंदिवस प्रामाणिकपणे कष्ट करतोस, कोणाचेही वाईट चिंतत नाहीस. तरीही तुझी कामे अगदी शेवटच्या क्षणी यशाच्या अगदी जवळ पोहोचून अचानक का बिघडतात? तुझा स्वतःच्या नशिबावरचा विश्वास उडू लागला आहे. लोकांनी तुला गृहीत धरले, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आणि जेव्हा तुला त्यांची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्यांनीच तुला एकटे सोडून दिले. पैशांची सतत लागणारी ओढाताण, नोकरी व्यवसायातील मंदी आणि घरामधील मानसिक दडपण, या सगळ्या परिस्थितीशी लढता लढता तू आतून पूर्णपणे थकला आहेस. जगासमोर तू स्वतःला खंबीर दाखवतोस, पण तुझ्या मनातील ही भीती, ही घालमेल फक्त मला माहीत आहे. पण लक्षात ठेव, जिथे जगाचे सगळे मार्ग संपतात तिथेच माझ्या चमत्काराची खरी पहाट होते. तुझा हा विश्वास वाया जाणार नाही याची खात्री देण्यासाठी मी तुला सृष्टीचा एक गुप्त संकेत देत आहे. स्वामींच्या दरबारात कधीच उशीर होत नाही, फक्त योग्य वेळेची परीक्षा असते. पुढील 24 तासात तुला 3 पैकी एक संकेत नक्की मिळणार आहे. नीट लक्ष ठेवून राहा. पहिला संकेत, आज रात्री किंवा उद्या दिवसभरात तुला अचानक कुठेही न मागता किंवा अपेक्षा नसताना तांब्याचे किंवा पितळेचे एखादे जुने भांडे अथवा वस्तू दिसेल, किंवा घरातील कोणीतरी अचानक अशी वस्तू तुझ्या समोर आणेल. हे तुझ्या घरात सुवर्ण काळ आणि स्थिरता येण्याचे प्रतीक आहे. दुसरा संकेत, पुढील 24 तासात तू घरात असताना किंवा बाहेर जात असताना तुझ्या कानावर अचानक लहान मुलांच्या हसण्याचा किंवा आनंदाने टाळ्या वाजवण्याचा अतिशय स्पष्ट आवाज येईल. हा आवाज ऐकू येणे म्हणजे तुझ्या वास्तूतील पितृदोष आणि नकारात्मकता कायमची नष्ट झाली आहे याची ती पहिली ग्वाही असेल.
तिसरा संकेत. तू रस्त्यावरून जात असताना अचानक तुझ्या डाव्या किंवा उजव्या बाजूने एक पांढऱ्या रंगाची गाय तिच्या लहान वासरासह संत गतीने तुझ्या पुढून पार होईल किंवा ती तुझ्याकडे पाहून थांबेलही. हा निसर्गाचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. याचा अर्थ असा की तुझी रखडलेली कामे आता कामधेनूच्या कृपेने पूर्ण होणार आहेत. या 3 पैकी एकही खूण तुला दिसली तर समजून जा की तुझ्या भाग्याचा उदय सुरू झाला आहे आणि तुझ्या संकटांचे दिवस आता संपले आहेत. माझ्या लेकरा, विश्वासाची ताकद काय असते हे समजण्यासाठी अक्कलकोटमधील एका भक्ताची छोटी गोष्ट नीट ऐक. तुझ्यासारखाच एक गरीब पण अत्यंत अढळ विश्वास असलेला भक्त होता. गावच्या सावकाराने आणि त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला खोट्या प्रकरणात अडकवून त्याची जमीन आणि घर जप्त केले. संपूर्ण गाव त्याची चेष्टा करत होते. त्याला नालायक समजत होते. त्याच्याकडे कोर्टात लढायला पैसे नव्हते की लोकांसारखी हुशारी नव्हती. तो फक्त रोज माझ्या मठात यायचा आणि लांब उभा राहून शांतपणे माझ्याकडे पाहायचा. लोकांनी त्याला विचारले, तुझा स्वामी तुला न्याय का देत नाही? तो फक्त एवढाच म्हणाला, माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. ते माझं वाईट कधीच होऊ देणार नाहीत. आणि मग चमत्कार घडला. ज्या दिवशी सावकार त्या भक्ताचे घर पाडायला निघाला त्याच दिवशी शहरातून एका मोठ्या अधिकाऱ्याचा आदेश आला, ज्यामध्ये सावकाराचे सर्व काळे धंदे उघड झाले होते आणि भक्ताची जमीन सन्मानाने त्याला परत मिळाली होती. जो केवळ माझ्यावर विश्वास ठेवून शांत राहतो त्याचा न्याय मी स्वतःच्या पटावर करतो. तुझ्याही आयुष्यात अगदी हाच न्याय होणार आहे. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती नीट लक्षात ठेव. मी तुला पहिला संकेत दिला आहे, पण आता हा दुसरा संकेत ऐक, जो तुझ्या भविष्यातील मोठ्या यशाशी जोडलेला आहे. जर पुढील काही तासात तुला अचानक स्वप्नात अक्कलकोटचा वटवृक्ष, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले महाराज किंवा एखादे भव्य मंदिर दिसले तर हा अतिशय दुर्मिळ दैवी आशीर्वाद आहे. याचा अर्थ असा की तुझ्या नशिबावर आणि तुझ्या प्रगतीवर लागलेली लोकांची विषारी मत्सरी नजर मी माझ्या एकाच हुंकाराने भस्म केली आहे. हा संकेत मिळताच तुझ्या मनातील माझं कसं होईल ही भीती कायमची काढून टाक. तुझ्या विरुद्ध रचलेली सगळी कारस्थाने आता धुळीस मिळाली आहेत. तुझा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. माझ्या लेकरा, जेव्हा मी तुझ्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडत असतो तेव्हा भक्ताने देखील काही नियम पाळायचे असतात. या काळात तुला काही गोष्टी अतिशय काळजीपूर्वक करायच्या आहेत. पहिली गोष्ट, पुढील काही दिवस कोणाशीही पैशावरून
किंवा हक्कावरून वाद घालू नकोस. कोणी तुला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तरी शांत रहा. तुझा संयमच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. दुसरी गोष्ट, तुझ्या तोंडातून एकही हतबलतेचा शब्द काढू नकोस. माझं नशीबच खराब आहे, मला कोणीच मदत करत नाही, असे बोलून माझ्या शक्तीचा आणि तुझ्या विश्वासाचा अपमान करू नकोस. तिसरी गोष्ट, तुला मिळणारे नवीन मार्ग, नवीन संधी किंवा धनलाभाच्या गोष्टी कोणापाशीही उघड करू नकोस. जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत गुप्तता राखणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुझा स्वामी तुझ्यासाठी मार्ग बनवत आहे तेव्हा तू फक्त शांतपणे कर्म करत राहा. आता या संपूर्ण ब्रह्मांडीय चमत्काराचे सर्वात मोठे आणि अंतिम मुख्य रहस्य नीट कान उघडून ऐक. हा आजचा सर्वात मोठा संदेश आहे. ज्या लोकांनी तुला हा काहीच करू शकत नाही असे म्हणून हिणवले, ज्यांनी तुला संकटाच्या काळात एकटे सोडले, तेच लोक आता तुझा हा अफाट उत्कर्ष आणि प्रगती पाहून थक्क होणार आहेत. मी तुझ्या नशिबाच्या जुन्या पानावरून अपमान, दारिद्र्य आणि अयशस्वी हे शब्द कायमचे खोडून टाकले आहेत आणि तिथे माझ्या अधिकाराने अखंड ऐश्वर्य, यश आणि मानसिक शांतती लिहून ठेवली आहे. हा बदल तात्पुरता नाही, तर हे कायमचे दैवी संरक्षण आहे. इथून पुढे तुझ्या संपूर्ण आयुष्यात पैशांची किंवा सुखाची कमतरता कधीच भासणार नाही. तुझा हा सुवर्ण काळ आता सुरू झाला आहे आणि या जगातील कोणतीही ताकद तो रोखू शकत नाही. बाळा, या भाग्योदयाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आज रात्री तुला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवून तुझ्या देवाऱ्यासमोर शांत चित्ताने बस. एका लहान तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी भरून ठेव. माझ्या फोटोकडे पाहत मनोमन तुझी ती रखडलेली सर्वात मोठी इच्छा माझ्या चरणावर सांग आणि त्यानंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्राचा संथ गतीने जप कर. जप पूर्ण झाल्यावर ते पाणी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून प्राशन करा. हा उपाय करताच तुझ्या घरातील आणि वास्तूतील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि उद्याची पहाट तुझ्यासाठी यशाची नवी कवाडे उघडेल. हा उपाय पूर्ण श्रद्धेने कर. आता पूर्णपणे निश्चिंत आणि खंबीर हो. माझ्या लाडक्या बाळा, तुझ्या डोळ्यातील चिंतेचे ढग आता सुखाच्या प्रकाशात बदलले आहेत. तुझ्या पाठीवर असलेला माझा हा आशीर्वाद तुला कधीही कोणत्याही वादळात खाली पडू देणार नाही. तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे, तुझ्या मुलांचे, तुझ्या नोकरी व्यवसायाचे रक्षण आता माझी जबाबदारी आहे. जा, ताठ मानेने आणि आत्मविश्वासाने जगात वावर. तू माझा विश्वास जिंकला आहेस आणि संकटांचा पराभव झाला आहे. माझा पूर्ण आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. सदैव सुखी भव, सदैव विजयी भव.